यानंतर आपण पाहणार आहोत आवाज लोकशाहीचा। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जळगाव जिल्ह्यातील तरसोद ते चिखली दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून मात्र तरसोदकडून जळगाव शहराकडे येणाऱ्या मार्गाचे व उड्डाणपुलाचे काम रखडल्याने या ठिकाणी वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। तसेच वाहतुकीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून याबाबत नागरिकांना व वाहनधारकांना काय नेमक्या समस्या निर्माण होत आहे जाणून घेऊया आजच्या आवाज लोकशाहीच्या माध्यमातून। ते काम तात्काळ पूर्ण झाले पाहिजे किंवा साईड पट्ट्या वगैरे जे आहे त्याच्यामध्ये मुरुम टाकून वगैरे हे करून दाबले गेले पाहिजे। आणि वाहणारे एकेरी रस्ता चालू असल्यामुळे अजून काम आतपड असल्यामुळे ट्रॅफिक जाम होते। ठेका असताना आणि त्याची मुदत संपल्यानंतर अशा कुणाचा कृपादृष्टी किंवा आशीर्वाद आहे की त्या ठेकेदाराला मुदत संपल्यानंतर देखील आज हे कामासाठी आपल्या म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा नाहीच्या माध्यमातून सवलत मिळालेली आहे। जाणारे जीव जे आहेत किंवा होणारे अपघात आहेत त्यामध्ये कोणी म्हणजे अपंगत्व येतं किंवा कोणी जीवाने जातं, मात्र केंद्र सरकारला त्या बाबतीमध्ये किंवा नाहीच्या अधिकाऱ्यांना त्या बाबतीमध्ये कुठलीही घाम फुटत नाही। संपूर्ण हे जे काम आहे महामार्गाचं हे ठराविक किती कालावधीपर्यंत पूर्ण होणार आहे यांनी आम्हाला सांगून द्यावं सरकारने, नाही तर असे निष्पाक बळी तर जाणारच आहे, रोजच जाणार आहे। त्या ठिकाणी नेहमी वाहनांची खूप गर्दी होत असते, ट्रॅफिक जाम होते। एखाद्या वेळेस ॲम्ब्युलन्स वगैरे जर आली तर तिला जायला सुद्धा रस्ता नसतो, त्याच्यामुळे ते काम लवकरात लवकर झालं पाहिजे। तरसोद फाट्याजवळ ते महामार्गाचं काम अपूर्ण राहिल्यामुळे तिथलं तो बायपासचं जे काम आहे ते पण अजूनपर्यंत चालू झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे तरसोद फाट्यापासून तर खोटेनगर बसस्टॉपपर्यंत रस्त्यावरती खूप मोठी ट्रॉफिक होत असते आणि त्या ट्रॉफिकमुळे छोटे मोठे अपघात हे सातत्याने होत असतात आणि या महामार्गावरच्या जे जीवितहानी होत असते तर हे आत्ताचे जे सरकार आहे अजून किती लोकांचा हे जीव घेणार। महामार्गाचा जर विचार केला तर स्वाभाविक आहे, मोठा रोड, मोठं कमिशन आणि बऱ्यापैकी म्हणजे त्या ठिकाणी कितीतरी आतापर्यंत ॲक्सिडेंट झालेले आहेत, किती निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे। मात्र याकडे यांचं काही एक देणं घेणं नाही आहे, यांना त्यांचं कमिशन पाहिजे असतं। कमिशन न मिळाल्यामुळे यांचं फंडिंग थांबलेलं आहे आणि फंडिंग थांबल्यामुळे यांनी अक्षरशः त्या ठिकाणी काम थांबून टाकण्यात आलेलं आहे। भुसावळ किंवा आणि इकडचे लोक मोठ्या प्रमाणावर जळगाव शहरात येत असतात, विद्यार्थी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जळगाव शहरात येत असतात आणि त्या ठिकाणी तो जो रस्ता आहे तो खराब आहे, त्या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मोठमोठे अपघात होत असतात। हे अपघाताची मालिका कुठेतरी थांबणे गरजेची आहे आणि याच्यावर काहीतरी शाश्वत उपाय करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी त्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून पुढे ज्या काही घटित घटना आहे त्यांना कुठेतरी आळा घालण्याचं काम सरकारने करावं अशी आम्ही आमच्या सर्व जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांकडून आम्ही सरकारला विनंती करू इच्छितो। आपल्या जळगाव जिल्ह्यात लवकरात लवकर रोडांचे कामं, महामार्गाचे कामं होण्यात यावे। आतापर्यंत झालं पाहिजे होतं, परंतु काही शासकीय असो किंवा कोणत्याही गोष्टी असो पण त्या गोष्टीमुळे हे काम रखडल्यामुळे सामान्य जनतेला याचा खूप त्रास होत असतो, अपघात होत असतात। भरपूर ठिकाणी या गोष्टी ऑब्झर्वेशन करायला मिळतात की तो रस्त्यामुळे इतके अपघात झालेले आहे, परंतु शासनाचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। पण लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे आणि जेणेकरून अपघात टळतील। तरसोद ते पाळदी दरम्यान जळगाव शहराबाहेरून जाणारा महामार्ग व त्यावरील उड्डाणपूल या कामाचा कालावधी हा पूर्ण होऊनही अद्याप हे काम प्रलंबित असल्याने तरसोद फाट्यावर कायम वाहतूक कोंडी होत असून अनेक लहान मोठे अपघात या ठिकाणी होत असल्याने अनेकांचा बळी देखील या ठिकाणी गेला आहे। त्यामुळे तातडीने रखडलेले काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून व वाहनधारकांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।